आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरून उतरलेले आहेत आणि आंदोलकांनी या ठिकाणी रस्ता जाम केला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आंदोलकांनी कृपया आझाद मैदान आणि महापालिका रोडवरती आपण आपलं आंदोलन करायचं आहे। मुख्य चौकामध्ये आपण वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आपणाकडून होता कामा नये। या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते पोलिसांना जाब विचारत आहेत। आपण पाहू शकताय या ठिकाणी आंदोलकांची जी गैरसोय झाली आहे त्या गैरसोयीमुळे आंदोलक या ठिकाणी खऱ्या अर्थाने वैतागलेले आहेत। आंदोलकांची या ठिकाणी पाण्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, त्यामुळे आंदोलक या ठिकाणी पाण्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, त्यामुळे आंदोलक कुठेतरी या ठिकाणी वैतागलेले आहेत आणि या वैतागलेले आंदोलक या ठिकाणी खऱ्या अर्थाने पोलिसांनाच या सभेचा जाब विचारतायत। आंदोलक या ठिकाणी वैतागलेले आहेत, या ठिकाणी आंदोलक अशांत आहे आणि या वैतागलेल्या आंदोलकांना शांत करण्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी पोलिसांना अपयश येताना दिसतंय। खरं तर पोलीस यांना मनोज जरांगे पाटलांची आण घालतायत, मनोज जरांगे पाटलांचा संदेश तुम्हाला ऐकवलाय असंही पोलिसांना सांगतायत। मात्र हे जे वैतागलेले आंदोलक आहेत हे सर्व आंदोलक जो रोष सरकारवरला आहे किंवा प्रशासनावरला जो रोष आहे हा रोष या ठिकाणी आंदोलक कुठेतरी पोलिसांवरती व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने मुंबईचं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं जे कार्यालय आहे त्याच्या पुढला जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णतः या ठिकाणी आंदोलकांनी अडवला आहे। त्यामुळे मोठी अशी वाहतूक कोंडी झाली आहे आणि या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करताना दिसत आहेत। पोलिसांना मात्र आंदोलक दाद देताना दिसत नाहीयेत, उलट आंदोलकांना शांत करणाऱ्या पोलिसांना या ठिकाणी आंदोलकच त्यांना नक्की काय गैरसोय आहे याबाबत विचारतात। आपल्यासोबत काय आंदोलक आहेत, काय सांगा काय झाले? या ठिकाणी कालपासून सरकारने कोणतीही व्यवस्था सुविधा केलेली नाहीये, त्यामुळे सगळे लोक या ठिकाणी नाराज झालेले आहेत आणि दादांनी आवाहन केलेलं आहे। परंतु काय आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस या ठिकाणी नागरिकांना आवाहन करते। या संदर्भात आपल्याला मनोज दादांनी व्हिडिओद्वारे कालच आवाहन केलेलं आहे। आज प्ले करून दाखवलेला आहे। आपण कृपया रस्ता खाली करायचा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलक जे आहेत, आंदोलक वैतागलेले आहेत, सामान्य नागरिक आहेत या ठिकाणी बोलतायत। आंदोलक या ठिकाणी काय भावना काय मैदान चिखल बघा, गुडघे इतकं खड्डे आहेत त्याच्यात, कसं माणसाने काय करायचं तिथं? शासनाची कोणती सोय नाही। तुम्हाला इथल्या नागरिकांची चिंता वाटत आहे? आम्ही कोण आहेत? 700 किलोमीटरवरून आम्ही आले, 700 किलोमीटरवरून आम्ही आल्यात, तुम्हाला इथल्या नागरिकांची जेवायला एक दिवस मला वाटतंय ना? आमच्या 3 पिढ्या गेल्यात, 3 पिढ्या वाटोळ्या झाल्यात आमच्या। तुम्हाला एक दिवस त्रास सहन होण्यात आलाय आमचा? इथल्या नागरिकांची तुम्हाला गैरसोय जमना झाली आहे। आम्ही आज 3 दिवस झाला आलोय, 36 तास झाला प्रवास करतोय, 48 तास झाले, 7 किलोमीटरवर गाडी आहे आमची, खायला सोय नाही, पहिला सोय नाही। शासन काय करतंय? काय झाले शासन 30 रुपयाची बॉटल 50 रुपयाला केल्या पाण्याची, संडासला सोय नाही। हे जर वाटत असेल आणि हा इशारा आहे आमचा, फक्त दादाचा आदेश यावं, काय मराठी आहोत आम्ही दाखवून देऊ। दादांनी शांततेचं आवाहन केलंय, दादांनी शांततेचं आवाहन केलंय म्हणून शांततेचं आंदोलन चालू आहे। दादांनी पोलिसांना सहकार्य करायचं आवाहन केलंय। सहकार्य करत आहोत आम्ही आणखीन काहीही केलं नाही। खायला जर नसेल, आम्हाला प्यायला जर नसेल, फक्त मैदान म्हणायला आझाद आहे, आणखीन आझाद झालं नाही। गुडघे इतके खड्डे येतो त्याच्यात, चिखल आहे हो, माणसं कसं बसतील? सरकारवरचा काय रोष आहे? सरकारवरचा काय रोष आहे? अहो, सरकारला आरक्षण द्यायला हे पाट 5ला संसद उघडी करून शपथ घ्यायला जमते आरामखोरांना या, आणि ह्यांना हे गोष्टी कळत नाही। कोर्टावर ढकलत आहे ते, कोर्टाचा काय संबंध आहे? अहो, तुम्ही थोडस इंटरेस्ट घेतल्यानंतर ह्या गोष्टीला काही वेळ लागणार नाही। ह्यांना करायचंच नाही, ते करायचंच नाही, ह्यांना मनावर घ्यायचं नाही। हे यांना आम्हाला मराठ्यांना एवढा हलक्यात घ्यायलेत ना, फक्त आदेश यावं मधून, एक मराठा लाख मराठा काय असतो ते दाखवून द्या। या ठिकाणी पाहिलं मराठा आंदोलक संतप्त झालेत। मी मराठा आंदोलकांना विनंती करतो की या ठिकाणी पोलीस मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। मनोज जरांगे पाटलांचा आपण या ठिकाणी शब्द पाळावा।